आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि या दोघांचं लग्न सगळ्यांसमोर लावून द्या. बरोबर आहे. नाहीतरी आधी यांचं लग्न झालेलंच आहे. आता सर्वांच्या आशीर्वादाने होईल. आणि जर हे लग्न नाही झालं तर तुम्ही दुसरं लग्न लावत होता अशी निखिल कंप्लेंट करेल. आणि मग तुमच्या सगळ्या फॅमिलीला जेलमध्ये जावं लागेल. तसेही इथे बरेच साक्षीदार आहेत. बघा, तुम्हीच निर्णय घ्या. नाही, मी या भिकाऱ्याशी लग्न करणार नाही. रेश्मा, लग्न झालंय आधीच, फक्त सगळ्यांसमोर व्हायचं बाकी आहे. नाही बाबा, बाबा मला नाही ह्याच्याशी लग्न करायचंय. तुम्ही प्लीज काहीतरी बोला ना. ते काय करणार आहे? चूक तुझी आहे. आणि त्यांनी असं केलं नाही ना तर त्यांनाही जेलची हवा खावी लागेल. आई आई प्लीज तू तरी बोल ग. अगं फुटकी कवडी सुद्धा नाहीये ह्याच्याकडे. मी ह्याच्या घरी कशी जाऊ? विक्रांत, बघितलंस? ही तुझ्याकडे नाही, तुझ्या पैशाकडे पाहून लग्न करत होती. हे असंच असतं रे राजा. जे पैशांची हाव बाळगतात ना त्यांच्यासोबत हे असंच होतं. पण आता काय करणार? आता तर लग्न करावंच लागेल ना. नाही, मी ह्या भिकाऱ्याशी अजिबात लग्न करणार नाही. असं कसं? लग्न तर तुला करावंच लागणार. हा, आणि नुसतं लग्न नाही, लग्न करून ह्याच्या घरी जावं लागणार आहे. नाही बाबा, मी ह्याच्याशी लग्न करणार नाही आणि या भिकाऱ्याच्या घरी सुद्धा जाणार नाही. ठीक आहे, मग माझ्याकडे दुसरं ऑप्शन आहे. कुठलं ऑप्शन? मी रेश्माशी लग्न करतो आणि ह्यांच्या घरी घर जावं म्हणून राहतो. निखिल, हा ऑप्शन बेस्ट आहे. हो, म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतील ना. रेश्माला घर सोडावं लागणार नाही आणि मला सासू सासऱ्यांच्या रूपात आई वडील मिळतील. बरोबर ना? ठरलं तर मग निखिल रेश्माच्या घरी घर जावंय म्हणून राहणार. शुभमंगल सावधान.
रेशमाचं लग्न असं मोडायला नको होतं. खरंच गाई, पण रेश्मा अशी वागेल असं वाटलं नव्हतं कधी. पण आपल्याला वाटून न वाटून काय होणार आहे? हो, आणि तसंही आता सत्य सगळ्यांसमोर आलंच. तेच तर. आणि ते काका काकी आपल्याला बोलत असतात. चिटल्या, असं नको बोलूस ग. अगं का नाही बोलायचं मी? त्यांना म्हणा आपल्या पोरीची थेर बघा आधी. बरोबर आहे तिचं. काका आपल्याला बोलायची एक संधी सोडत नाहीत. नाहीतर काय रे, सतत आपले टोमणे मारत असतात. त्यांच्यासोबत ना असंच व्हायला पाहिजे. पण मला काय वाटतं, विक्रांतचं लग्न नाही झालं ते एका अर्थी बरंच झालं. बाय. हाय. आज जे काय घडलं त्या मागे रवळनाथाचा काहीतरी संकेत आहे असं वाटतं. म्हणजे कदाचित देवाला सुद्धा हे लग्न मान्य नव्हतं. आज जे काही घडलं ते वाईटच घडलं. हा, पण वाईटातून पण काहीतरी चांगलं घडू शकतं ना. हो, मलाही असंच वाटतंय. बाय. मला वाटतं तू विक्रांतचा अजून एकदा विचार करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं आपण सगळे थकलोय, जरा आराम करायला हवा. बाय. अगो एकदा विचार कर गो बाय एकदा. ताईंच्या मनात नेमकं काय आहे ना, काहीच कळत नाही. मला असं वाटतं तिला तिचा वेळ घेऊ दे. मला ना आता बायची चिंता वाटायला लागली गो. पण मला ना